नमस्कार मित्रांनो, कोकम प्रेम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि शुभ सकाळ. बघू आज तिसरा दिवस आहे आपला आणि आज निघायचं आपल्याला. तर दुपारची दोन वाजता आपल्याला निघायचं आणि आज बघूया आपण दिवसभरात आपल्याला काय काय करता येते ते. चला आधी देवपूजा करून घेऊया आपली, मग नाश्ता करूया आणि मग जिथे जायचं तिथे जाऊया आपण. चला ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. तर बाहेर बघा कंटिन्यू पाऊस आहे, अजून काल रात्रीपासून लागतोच आहे. बघा कंटिन्यू पाऊस आहे अजून. कंटिन्यू पाऊसच राहिला आहे कालपासून पडतोय. तर आधी आपण देवपूजा करून घेऊया. आता आपण देवपूजा करून घेऊया, मग आपल्या कामाला सुरुवात करू. देवपूजा आता करून झाले. छान अशी देवपूजा करून आपली झाली. आता आपण जाऊया आपण पुढच्या कामाला. चला चहा आणि नाश्ता करूया आणि आपण जाऊया पट्टीवर. चला मित्रांनो, मी आता फिशिंग रॉड घेतलाय. बघू टाइमपासला जातो, जमत असेल तर. बघा चला पण निघूया आता. ना इथे ना वरती मोर असं ओरडतोय. बघूया आपण जाऊन भेटला तर आपल्याला त्या रस्त्याने. कारण आपल्याला सकाळ सकाळ भेटला लाल परीचं दर्शन. आणि आता बघा ही आपली कोकण कन्या. कोकणचे खरं रूप म्हणजे हे गावी जायचं साधन. चला आता आपण जाऊया. आता आपण आलो ना, तर या रस्त्याने आलो आता. आणि ही आपली बॅक साईडची जागा भक्त निवास म्हणून, म्हणजे जे प्रमुख पाहुणे वगैरे येतात ना, त्यांची राहण्याची सोय इकडे केली जाते. आणि AC रूम येतात मध्ये फुल. आता आपण ह्या रस्त्याने जाऊ पट्टीवर. बघा हा एक पाण्याचा झरा आहे. हा एक वरून आलाय, इथून आलाय पूर्ण मार्ग तो वाहत. आम्ही जे काजूवर जायचो ना तिथून, आणि हा पूर्ण इकडून त्या रस्त्याच्या खालून पूर्ण आणि इथून बाहेर पडतोय. बघा या साईडला बाहेर पडतोय, दिसतंय तुम्हाला? बघा पाणी दिसत असेल तुम्हाला. चॉकलेटी कलरची जागा आहे ना, तिथून तो बाहेर पडतो तो. तर आपण जाऊया पुढे. संपूर्ण रस्ता असा हिरवळ झालाय आणि वातावरण पण एकदम शांत आणि थंड आहे एकदम. ही आमची रोजची जागा आहे. म्हणजे आम्हाला कुठे फिरायचं असेल ना संध्याकाळचं, तर आम्ही ह्या रूटने फिरतो. आणि धुके पण मित्रांनो भरपूर झाले डोंगरामध्ये. तुम्हाला दिसेल का नाही मला माहित नाही, पण तरी पण मी ट्राय करतो दाखवण्याचा. मी आता चाललेलो अर्ध्या रस्त्यात. आता मला भेटलाय सुमितला दाखवतो मी तुम्हाला. हा बघा आज सुमित आहे, इथेच राहतो, पट्टीच्या बाजूलाच घर आहे याचं. तर आपण त्याला घेऊन चाललोय आपण आता पट्टीवर. चालू आहे घरे, पाणी भरलंय. भरती आलो आता. काय आपल्याला असं काय म्हणजे भेटेल का? मासे बिसे पकडतात यात ना बाकीच्या ह्याच्याने गळणी पकडता? भेटतं का त्यांना? आपल्याला काय यातला काही येत नाही, पण आपण टाइमपास म्हणून आपण करायचं.
बसायला. ही बघा ही घर आहेत आपण सांगितलेलं. आणि हे पहिला पण ब्लॉग बनलेला आपल्या इथे आपण बनवलेला एक ती भूताटकीची स्टोरी आहे ना ती ऐकवलेली, ती इकडेच बसून ऐकवलेली स्टोरी. आणि सुमित आपला इथे राहतो. चला आता आपण जाऊया. सांगितलं गेला आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो स्मोक बघा आपल्या घराच्या वरच्या साईडचं आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि ते बघा मोठे धबधबे दिसतात ते आपल्या घराच्या इथनं दिसे येतात ते खाली. दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, बघतो. हे बघा हे दोन व्हाईट पॉईंट दिसतात ना तुम्हाला, इकडे एक आणि हा दोन दुसरा, हे धबधबे आहेत आणि हा स्मोक पूर्ण बघा. तर आपल्या घराच्या इथनं वरती असा लागतो ना आपल्याला, तो स्पॉट आहे. तर आपण आलो आहे पट्टीवर. आणि हा बा ही नेहमीची जागा आपल्याला तुम्हाला माहिती असेल. आपण गणपती विसर्जन करतो ते इथेच. आता बघूया आपण आपल्याला काय इथे असं टाइमपास म्हणून करता येते का. तो टाईट केला तर आपण बघूया आता ट्राय करून. झाला टाईट. ओके ही तार आहे ना इकडून असेल, इकडून असेल टाकतात. मला पण मी यूट्यूबलाच बघितलेलं म्हणजे आहे ना हां हवाला तो असं करायचं असतं असं. म्हणजे हा एवढा हे राहतो लटकतो बघ. हां थोडं थोडं दाखवतो. आधी मी लपटून घेतो. हा एवढाच ठेवतो आणि इथे दाबून ठेवायचा. हां आणि हा असं करायचा म्हणजे ढिला होतो. आणि हा असा मागे टाकला ना तेव्हा अंगठा सोडून द्यायचा. हां जोर लावतो ना 1 2 आणि हा खाली करायचा लॉक. असं झालं समजलं. बंद करायचं चालेल. थोडं लपटून असं आहे का तो पलीकडे जायचं. असं वरती केलंच ना तर हा लपेटतो. आता झालं एवढं ठेव. आणि हा आता ना तुझा हा तिकडं इकडं ह्याला दाबून ठेवला. ही अशी दाबून ठेव. ह्या हातात दाबून ठेव. नंतर माझ्या हा हाताने ते खाली कर. हा खाली कर. आता आता हा मागे घे. हां आता हा मागे अशी काठी टाकलं माझी तो सोडूच नको वरचा. हां तो टाईट करून ठेवायचा. टाकायचा ना तुला फेक फेकायचं ना लपटून द्यायचं. तुला जोर पाठी गेला पाहिजे ना. त्याला टाईट करून टाका. तो लूज कर. हां आता हे पोटावर ठेव आणि असं मागे का. हां आणि फेकशील ना जोर लावून तेव्हा तो अंगठा सोडून दे. मग आपोआप लांब जाईल. आता तो टाईट कर. हां असा पाहिजे तेव्हा लपटायचं लागल्यावर. समजलं का? माझे आहेत ना पुढं थोडा मध्ये हा लूज झाला. टाईट केला ना हळूहळू करत असेल तसं मासाला पाहिजे.
मित्रांनो मागापासून बसलोय तर पाणी आहे ना थोडं गढूळ आहे. हे बघा पाणी आहे ना थोडं गढूळ असल्यामुळे ना आपल्याला मासे थोडं लागत नाहीयेत. तर असा आपल्या सोबत आहे ना मित्र सुमित, तो बोलला. तर तरी पण आपण बघूया, ट्राय करूया थोडा वेळ. तो आहे आपल्यासोबत. आणि आहे ना पाण्यात भरती येते. आता काय भरती येते का जाते पण म्हणजे पाणी उतरतंय आणि त्या साईडनं दिसतंय ह्या बघ ह्या साईडनं दिसतंय ते चढतंय ते असं रिवर्स फिरतं. ओके. तर पाणी पण आता उतरणीला चाललं म्हणजे ओठी होते. तर त्या हिशोबाने आपल्याला काय वाटतं, तुला लागतील का नाही? मगाशी एक मासा दिसला आपल्याला. मगाशी एक मासा ना मित्रांनो असं पाण्यावरनं उडी मारून गेला. तर कुठल्या प्रकारचा होता तो रे? डालवी. डालवी अशा प्रकारचा मासा होता तो आणि मोठा होता तो दिसला, म्हणून आम्ही त्यांनी परत तिथेच टाकला. बघूया आपल्याला थोडा वेळ अजून थांबून जर भेटत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आपण जाऊ. ह्या जागी मासे फिरतायत. 3 बोईट मासे आहेत ते बोलतात. आत्ता खाली गेलं पाणी गजूला ना म्हणून थोडं दिसत नाहीत ते आतमध्ये गेले. हे बघा शाळा. आपण आतमध्ये जाऊया जरा. हा माझा वर्ग होता पहिला. जाऊन बघूया. इथून ते पूर्ण इथेपर्यंत पूर्ण असं आहे आणि वर्ग बघा. अरे आपले मित्र बसलेत. हे बघा 2 जण बसलेत इकडे. हे बघा हाय करतोय बघा. आणि हा एक तुम्ही ओळखलाच असाल, स्विमिंग पूल मध्ये आपल्या उड्या मारत होता. ए तो आला का आपला वाडीतला ह्याचा पोरगा? हे बघा आपली शाळा. मी तुम्हाला आता हे फक्त शॉर्ट मध्ये दाखवतो, नंतर याची पूर्ण प्रॉपर व्हिडिओ करेन मी. आता आपल्याला घाई आहे. ही मास्तरांची जागा बसायची. चला निघूया. तर मित्रांनो निघालो मी. मला ही प्रॉपर व्हिडिओ का बनवायची माहिती आहे, कारण माझी लहानपणीची शाळा आणि माझं तिकडचं शिक्षण कसं झालं हे मला या व्हिडिओच्या मार्फत दाखवायचं आहे. आणि त्याची पूर्ण प्रॉपर गाईड मला द्यायची आपल्याला. आणि एकदम व्हिडिओ पण मला सिनेमॅटिक त्याची बनवायची आहे. त्याच्यामुळे मी तो पूर्ण व्हिडिओ मी करत नाही. आणि शाळेचं संपूर्ण माहिती ही मी फक्त देणं, फक्त शाळेची. आणि आहेत प्रत्येक अशी गावातली, म्हणजे माझा बालपण म्हणजे जिथे इथे गेलं तिथे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे त्याची सिरीज म्हणजे थोडीफार बनवायची. जी काही 5-10 मिनिटाची होईल तशी. आणि त्याची पूर्ण प्रॉपर माहिती मला आपल्याला द्यायची. त्यासाठी आम्हाला पूर्ण बायोग्राफी मला आपल्याला दाखवायचे. ते हळूहळू मी आपल्याला करत जाईन, आपल्या ब्लॉगवर टाकत जाईन व्हिडिओ. आणि आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि आता आपण जाऊया घरी. आपल्याला आता निघायचं आहे मुंबईला जायला. तर आज आपली गाडी आहे आणि आपला गावचा प्रवास आज आपल्याला इथेच संपतोय पावसाळ्यातला. परत येऊ आपण गणपतीमध्ये आपली फेरी जर झाली तर. व्हिडिओ इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.